नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे 19 डिसेंबर 2024. आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की आपण 19 तारखेला सांगू नेमका पाऊस कोणत्या कोणत्या भागात येणार आहे. तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर आपण सांगितलेलं की 21 ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस येणार आहे. पण बऱ्याच जणाला वाटतं की लगेच 21 तारखेला, पण सांगायचं झालं तर 21 आणि 22 तारखेला यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली म्हणजे छत्तीसगडच्या त्या भागाकडे पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष यायचा. पण राज्यातल्याला वाटतं की 21 तारखेला सगळीकडेच पडणार. राज्यात सांगितलं होतं की 21 ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता 21 ते 26 डिसेंबर दरम्यान पाऊस आहे, पण ते सगळीकडे एकदा येणार नाही. तुम्हाला सांगतो 21-22 डिसेंबरच्या दरम्यान तो पाऊस हा यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर तिकडल्या भागाकडे पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र 25 डिसेंबर, 26 आणि 27 डिसेंबर दरम्यान परत भाग बदलत पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे 24ला पुन्हा विदर्भाकडं असेल, ते 25ला ते पाऊस पुन्हा मराठवाड्याकडून इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे येईल, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात मात्र 21 ते 26 डिसेंबर भाग बदलत पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सांगायचं झालं तर राज्यात सांगायचं झालं तर 22 डिसेंबर दरम्यान यवतमाळकडे राहील. 23ला तो पाऊस परत तिकडं नागपूरकडेच राहील आणि 24ला थोडं पुन्हा वातावरण चेंज होईल आणि लगेच 25ला पुन्हा मराठवाडा आणि इकडं म्हणजे जळगाव, संभाजीनगर, इकडं जालन्याचा भाग, बुलढाणा, अमरावती, अकोला, वर्धा, त्याच्यानंतर परभणी, जालना, त्याच्यानंतर नगर जिल्हा, श्रीरामपूर, शिर्डी, वैजापूर, गंगापूर हे प्रसार करत असंच इकडं बीड जिल्ह्याकडून धाराशिव, लातूर असंच इकडं जतपर्यंत असं ह्या पट्टा पडणार, म्हणून हा अंदाज आहे. पण राज्यात सांगायचं झालं ते 21 ते 26 डिसेंबर दरम्यान अंदाज दिलेला होता. पण बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आल्याच्यानंतर त्यांना मी म्हटलं 21 अवकाळीची शक्यता आहे. 19 तारखेला आपण सगळा अंदाज बरोबर सांगणार आहोत आणि योगायोगानं आज 19 तारखे म्हणून आज परत एकदा माझ्या शेतातून हे अंदाज देत आहे. राज्यामध्ये सांगायचं तर 21 ते 26 डिसेंबर दरम्यान अवकाळी आहे, पण तो भाग बदलत आहे, सर्वदूर पडणार नाही. पण हा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचे होते की 25-26 डिसेंबर दरम्यान काही भागाकडे राहील, 21-22ला इकडल्या विदर्भाकडे राहील, त्याच्यानंतर 24-25ला अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या भागाकडे राहील. त्याच्यानंतर तो पाऊस इकडे जाईल, म्हणून हा अंदाज आहे. पण राज्यात मात्र 21 ते 26 डिसेंबर दरम्यान अवकाळीची शक्यता आहे, म्हणून हा अंदाज दिलेला आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. परत एकदा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये 21-22च्या दरम्यान यवतमाळ, गडचिरोली, वर्धा तिकडल्या म्हणजे पूर्व विदर्भाकडे असणार आहे. त्याच्यानंतर 24-25ला परत तो पाऊस इकडं अलकड सरकत येईल. पण त्याच्यानंतर म्हणजे 26-27पर्यंत राज्यात थोडं वातावरणच खराब राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावं. आणखीन एक परत उद्याच्याला परत डिटेल व्हिडिओ दिला जाईल, म्हणजे दररोज अपडेट देण्यात नाही. कारण की काय झालं, बरेच जण यूट्यूबवर काय करतात, माझे जुने व्हिडिओ अपलोड करतात आणि ते अंदाज देतात आणि त्याच्यामध्ये असे वेगवेगळे अंदाज देत आहेत. म्हणून दररोजच हे अंदाज देणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. धन्यवाद.